चला तर आपण आज बनवूया सांबर। तर मी इथं 3 कप तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 कप मसूरची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ। आता आपण हे निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, 2 कांदे आणि 4 टोमॅटो। असं आपल्याला सगळं आता शिजवून घ्यायचंय। इकडे तोपर्यंत आपण पहिली फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे, मोहरी 1 चमचा, मेथ्या थोड्याशा, थोडंसं हिंग, कढीपत्ता, मिरची टाकली तर मी बोर मिरची टाकलेली आहे। ते झाले की आता आपण याच्यामध्ये भोपळा टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे शिजून द्यायचे, आपल्याला झाकून ठेवूयात। तोपर्यंत आपण आता इथं डाळ शिजलेली आहे। टोमॅटोचे आपल्याला कवर काढून घ्यायचे वरचे। भोपळा आपला अजून शिजलेला नाहीये आणि आता आपण ह्याला रवीने चांगलं बारीक करून घेऊयात। रवीने आता आपल्या ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय। चांगले टमाटे पण आपले आता चांगले शिजलेले आहेत आणि हा सांबर मसाला आता मी इथं 5 चमचे टाकलेला आहे। मसाला पण आपला व्यवस्थित सगळा मिक्स करायचा आहे। आणि मी आता इथं साईडला पाणी गरम करायला ठेवले, आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचंय। आता आपण भोपळा शिजलाय का बघूया। तर भोपळा शिजलेला आहे। आता आपण डाळ याच्यामध्ये सगळी टाकून घ्यायची आहे आणि हे गरम पाणी आता आपण त्याच्यामध्ये टाकूया। तुम्हाला जेवढं पातळ हवंय तेवढं तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये। थोडंसं आमसूल आणि गूळ, मी इथं 3 चमचे गूळ टाकलेला आहे। आणि आपल्याला आता चांगलं सांबर उकळून द्यायचंय। सांबर मसाला जास्त तिखट नसतो, त्यामुळे मी 1 चमचा इथं लाल तिखट टाकलेला आहे। हे आपलं सांबर आता झालेलं आहे। अगदी सोपं आहे, अशा पद्धतीने सांबर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही इडली बरोबर, उडीद वड्या बरोबर किंवा बटाट्या वड्या बरोबर पण हे सांबर खाऊ शकता। अगदी सोपं आहे, नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।